लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. वेळेची प्राबंदी असल्यामुळे केआरची पहिली सलामीची जोडी आहे, ऋतिक आणि स्वप्नील. पाहूया त्यांचं काय स्वप्न आहे ते. ऋतिक आणि स्वप्नील. ऋतिक, स्वप्नील. बॉलर आहेत ते राहुल. राहुल यांनी पहिल्या मॅच साठी चांगल्या प्रकारे बॉलिंग केली होती. आता पाहूया काय करतायत ते. वरती कोण स्वप्नील आहे? स्वप्नील यांनी चांगल्या प्रकारे कोशिश केली होती, परंतु ते चुकलेले आहेत. तरी सुद्धा अंपायर का इशारा व्हाईट. 2 रन, 1 बॉल नहीं, व्हाइट 2 रन, कोई बॉल नहीं. 2 रन तो दोन रन. स्वप्नील यांच्यासाठी राहुल बॉलिंग करतील. राहुल आपला पुढचा चेंडू घेऊन आणि चांगल्या प्रकारे पटकवला आहे स्वप्नील यांनी. आणि पीके नाही पकडू शकले, प्रयत्न केले भरपूर परंतु नाही पकडलेत. आणि हा चौकार पटकावलेला आहे स्वप्नील यांनी. स्वप्नील यांनी चौकार पटकावलेला आहे आणि बढता स्कोर झालेला आहे 6 रन. 6 रन झालेले आहेत. मागच्या वेळेस कॅडवाल्यांनी चांगल्या प्रकारे बॅटिंग केली होती. थोडा बॅटिंग बॉलिंग मध्ये प्रॉब्लेम झाला होता, परंतु यावेळेस मला वाटतं ते चांगल्या प्रकारे तयारी करून आलेले दिसत आहेत कॅडवाले. एक चेंडू 6 रन झालेले आहेत आणि हा पुढचाही चेंडू पटकावलेला आहे, चांगल्या प्रकारे पटकावलेला आहे. पाहूया बाउंड्री तरफ जा रहा है और एक कहां तक जा रहा है, अंपायर का कोई इशारा नहीं है. 4 रन, अंपायर का इशारा 4 रन. स्वप्नील एक चेंडू जे लोक बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत त्यांनी प्लीज जरा बाहेर बसाल तर चांगलं होईल. बाउंड्रीच्या आतमध्ये त्यांनी प्लीज जरा बाहेर बसायचं आहे. बाउंड्रीच्या आतमध्ये कोणीही बसायचं नाही. प्लीज प्लीज प्लीज. बाउंड्रीच्या आतमध्ये सर्वांनी बाहेर जायचं आहे. बाउंड्रीच्या आतमध्ये कोणीही जायचं नाही. आणि आता होणारे सामने अटीतटीचे आहेत. दोन बॉल 10 रन झालेले आहेत. कॅट चांगली तयारी करून आलेलं दिसतंय. पाहूया 2 बॉल 10 रन झालेले आहेत. 11 रन. ओके. अरे वाईड मध्ये धावून काढला ना भाई. 2 चौके. जशी बोल रहे हम लोग तो. हाँ ये लोग बोलता 11. 10 बोललो आम्ही, बरोबर बोलतोय आम्ही. 2 रन 12 रन झालेले आहेत. नेक्स्ट चेंडू स्वप्नील यांना. स्वप्नील यांनी हा पटकावलेला आहे. पाहूया बाउंड्री के बाहर जा रहा है क्या. फील्डिंग, गोल फील्डिंग.
2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. स्वप्नील आपल्या टीमसाठी भरपूर मेहनत घेत आहेत. त्यांनी स्वप्न रंगवून आलेले आहेत. स्वप्नील की आपल्याला जितायचं आहे असं त्यांनी स्वप्न रंगवून आले असे दिसत आहेत. चांगल्या प्रकारे ते बॅटिंग करत आहेत. राहुल आपला पुढचा चेंडू स्वप्नील यांना, आणि स्वप्नील तयार, आणि स्वप्नील यांनी कोशिश केली परंतु चूक गई है. कोई रन नहीं है. डॉट बॉल. गुड बॉल. चौदा रन झालेले आहेत. पहिला षटकार 14 रन. पुढचा चेंडू आणि हा चांगल्या प्रकारे पटकावलेला आहे. पाहूया. आणि हा 4 रन गेले. दिसते ना मला. अंपायर का इशारा. 4 रन. स्कोर झालेला आहे 18 रन. 18 रन. 1 ओवर की समाप्ति पर 18 रन. 18 रन. गुड. नेक्स्ट बॉलर कौन है? स्वप्नील आपल्या टीमसाठी चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत. खरोखर ते मला असं वाटतंय रात्री स्वप्नच बघितलं वाटतं त्यांनी की आज आपल्याला जाऊन जितायचं आहे. त्या प्रकारे ते मेहनत करतायत आपल्या टीमसाठी. आणि नेक्स्ट बॉलर जे आले आहेत ते पीके. नेक्स्ट बॉलर पीके. पीके ऋतिक यांसाठी बॉलिंग करतील. ऋतिक तयार आणि पुश केलेला आहे. चांगल्या प्रकारे पुश केले आहे त्यांनी. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि मला वाटतंय चांगल्या प्रकारे रनिंग केलेली आहे आणि 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी. ऋतिक गुड रनिंग. स्कोर एक 1 शॉट रन. ओके. 19. व्हेरी गुड. व्हेरी शॉट. व्हेरी गुड. चांगल्या प्रकारे रनिंग केले परंतु ते बच गए. आउट हो सकते थे अभी. दोनों का तालमेल सही है. अति उत्कृष्टरित्या चांगल्या प्रकारे ते बॅटिंग करतायत. पीके आपला पुढचा चेंडू घेऊन स्वप्नीलसाठी, आणि स्वप्नील चुकलेले आहेत. त्यांना बॉल कळलेला नाही आहे आणि चांगल्या प्रकारे बॉलिंग करतायत ते पीके. पीके आपला पुढचा चेंडू स्वप्नील यांसाठी आणि चांगल्या प्रकारे उत्कृष्टरित्या पटकावलेला आहे. आणि हा अंपायर का इशारा. 4 रन. 4 रन. स्वप्नील चौकार के साथ ही बढ़ता हुआ स्कोर गया 24 रन. बढ़ता हुआ स्कोर 24 रन. 24 रन्स झालेले आहेत. नेक्स्ट चेंडू आणि अति उत्कृष्टरित्या पटकावलेला आहे. पाहूया काय होत आहे ते. आणि हे झेलबाद झालेले आहेत. स्वप्नील झेलबाद झालेले आहेत. पीकेला विकेट मिळालेला आहे. स्वप्नील आपली कामगिरी बजावून तंबूच्या बाहेर निघालेले आहेत. ते बाद झालेले आहेत. त्यांनी आपल्या टीमसाठी चांगल्या प्रकारे रन मारलेले आहेत. आणि आता जात आहेत ते आपले नेक्स्ट बॅट्समन आहेत ते रोहन. नेक्स्ट बॅट्समन रोहन. पीकेंना विकेट भेटलेला आहे. स्वप्नीलच्या रूपात आउट झालेले प्लेयर आहेत स्वप्नील. आणि नेक्स्ट बॅट्समन रोहन.
रोहन, आपल्याला नाव रोहन करायचं आहे, रोशन करायचं आहे. जर आपलं नाव रोशन करायचं असेल तर आपल्याला बॅटिंग करून दाखवावं लागेल आपल्याला. रोहन, ...24 रन झालेले आहेत. दुसरा शतक चालू आहे. 24 रन्स. रोहन तयार आहेत. पीके काहीतरी डिस्टर्ब, काहीतरी काय करतात, चेंजेस करतायत फिल्डिंग मध्ये, कारण ते चांगले गाजलेले प्लेयर आहेत. पीके, त्यांना चांगला अनुभव आहे बॉलिंगचा. पाहूया पुढचा चेंडू आणि व्हेरी गुड बॉल, गुड बॉल, बॉल बॉल. पीके यांची ओव्हर समाप्ती झालेली आहे. स्कोर झालेला आहे 24 रन्स. 2 ओवर की समाप्ति पर 24 रन्स. चांगलाही स्कोर म्हणता येणार नाही, तरी सुद्धा त्यातल्या त्यात चांगला आहे. 2 ओव्हरच्या समाप्ती पर 24 रन, चांगला स्कोर आहे. नेक्स्ट बॉलर सिद्धेश. नेक्स्ट बॉलर आहेत ते सिद्धेश. सिद्धेश यांचा पहिला चेंडू. अंपायर का इशारा, व्हाइट बॉल. बढ़ती हुई संख्या 25 रन्स. नेक्स्ट चेंडू आणि चांगल्या प्रकारे पटकावलेला आहे आणि केवळ एक ही धाव मिलेगा. ऋतिक यांनी चांगल्या प्रकारे पटकावला होता, परंतु केवळ एकच धाव भेटेल त्यांना. बॅट्समन कोण आहे? रोहन यांना बॉल समजला नाहीये. डॉट बॉल झालेला आहे, परंतु ते 22 रन, एक धाव पूर्ण केले त्याने. एक धाव. बढ़ती हुई धाव संख्या 27 रन्स. नेक्स्ट चेंडू राहुल ऋतिक यांना, आणि हा पटकावण्याची कोशिश केलेली आहे, पण ती अंपायर का इशारा, आउट. बाद झालेले आहेत ते. काय ऋतिक बाद झालेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन आहेत ते परिमल. नेक्स्ट बॅट्समन परिमल. काहीतरी परिवर्तन करतील असं वाटतंय परिमल, कारण आपल्याला थोड़ा स्कोर ज्यादा करने की जरूरत है. स्कोर अगर ज्यादा रहेगा तो ही अपनी जीत हो सकती है. इसलिए परिमल काहीतरी परिवर्तन करतील. पाहूया. राहुल आपला पुढचा चेंडू घेऊन आणि हा पटकावण्याची कोशिश केलेली आहे, परंतु डॉट बॉल झालेला आहे. बॅट्समन चूक गए है, कोई रन नहीं. स्कोर थोडा दाबलेला आहे. चांगल्या प्रकारे बॉलिंग करतायत राहुल आपल्या टीमसाठी, आणि हा पटकावलेला आहे. पाहूया कहां तक जाता है. आणि हा चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षक
केवळ एक रन दिया आहे. अरे व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगल्या प्रकारे राहुल आपल्या टीमसाठी मेहनत घेत आहेत. राहुल यांनी 2 विकेट घेतलेले आहेत. चांगल्या प्रकारे बॉलिंग आणि फिल्डिंगही करत आहेत ते राहुल. प्रयत्न करणं जरुरी आहे. बॉलरचं नाव सिद्धेश, राहुल आहे. सिद्धेश सॉरी. आता नेक्स्ट बॅट्समन आहेत ते भावेश. चांगले प्लेयर आहेत ते, गाजलेले प्लेयर आहेत ते. चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात ते. आणि हा चांगल्या प्रकारे स्ट्रोक मारलेला आहे. आणि हा अंपायर का इशारा. 4 रन. व्हेरी गुड, 4 रन. रोहन यांनी चौकार मारलेला आहे. स्कोर झालेला आहे 32 रन्स. 32 रन्स. 3 ओव्हर की समाप्ति पर 32 रन्स झालेले आहेत. नेक्स्ट बॉलर आशीर्वाद. त्यांनी पहिल्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे बॉलिंग केली होती आशीर्वादने. आता पाहूया या ओव्हर मध्ये काय करतायत ते. लास्ट ओव्हर आशीर्वाद करतील आणि मला वाटतं ते आपले बॅट्समन आहेत ते भावेश यांनी पटकावलेला आहे. अति उत्कृष्टरित्या त्याने रिव्हर्स फटका मारलेला आहे आणि आम्हाला वाटतं चौकार असेल. अंपायर काय 4 रन. भावेश हे चांगले गाजलेले प्लेयर आहेत आणि ते खरोखर खेळतात. मला चांगलं माहिती आहे त्यांची बॅटिंग चांगली आहे. पाहूया आता आपल्या टीमसाठी काय करतायत. आणि त्यांच्या टीमचे हे कप्तान आहेत. भावेश कप्तान आहेत त्यांच्या टीमचे. त्यांच्या भावना काय आहेत पाहूया. त्याने बॅटिंग मध्ये दाखवायचं आपल्या भावना काय आहेत ते. भावेश, नक्कीच तुमच्या भावना पूर्ण होतील अशी मी आशा बाळगतो. आणि हा अंपायर का इशारा. व्हाईट बॉल. बढ़ती हुई धाव संख्या है 37 रन्स. 37 रन झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन येतात ते आशीर्वाद. भावेशांना आणि भावेश चुकलेले आहेत आणि हा डॉट बॉल झालेला आहे. स्कोर झालेला आहे 37 रन्स. नेक्स्ट बॉल घेऊन येत आहेत ते आशीर्वाद भावेश यांसाठी. भावेश अति उत्कृष्टरित्या कोशिश कर रहा है लेकिन मेरे को लगता है ये दोनों के बीच में कोई तालमेल नहीं है आणि ये बाद झालेले आहेत. दोनों बैट्समैन के बीच में कोई तालमेल नहीं होने के कारण भावेश बाद झालेला आहे. चांगला प्लेयर बाद झालेला आहे भावेश. नेक्स्ट बॅट्समन आहेत ते दीपक काहीतरी दीप उजालून दाखवा. नाव रोशन करून दाखवायचं आपल्याला. दीप उजवून दाखवायचा आहे. स्कोर झालेला आहे 37 आणि नेक्स्ट बॉल करतील ते आपले आशीर्वाद. आपला पुढचा चेंडू
आणि अति उत्कृष्टरित्या पटकावलेला आहे. पाहूया काय होतंय. त्याने आशीर्वाद यांना विकेट मिळालेला आहे. ते जेलबाद झालेले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगल्या प्रकारे बारक्याने कॅच घेतलेली आहे. बारक्या अगदी खरोखर त्यांची मूर्ती छोटी पण ती त्यांची कीर्ती महान आहे. छोटू आहे ना, त्यांची मूर्ती छोटी आहे, त्यांची कीर्ती खरोखरच महान आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे कॅच घेतलेली आहे आणि ते जेलबाद झालेले आहेत. ते ऋतिक नेक्स्ट बॅट्समन. तुषार आहे. तुषार बहुत होशियार है. तुषार खरोखर बहुत होशियार है. देखते हैं अभी क्या बैटिंग में करते हैं तुषार. कुछ तो करके दिखाना होगा. स्कोर आपका है केवल 37 रन है. केवल 37. आशीर्वाद पुढचा चेंडू घेऊन तुषारसाठी आणि तुषारने पटकावलाय. पाहूया. आणि हा चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षक केवळ एक धाव दिलेली आहे. व्हेरी गुड. चांगल्या प्रकारे फिल्डिंग केलेली आहे. केवळ एक धाव दिलेली आहे. $38 रन्स. बढ़ता हुआ स्कोर 38 रन्स. लास्ट बॉल आशीर्वाद घेऊन येत आहेत. पाहूया काय होतंय ते. आणि ह्या ते तयार. आणि व्हेरी गुड. चांगल्या प्रकारे स्ट्रोक मारलेला आणि पिकेने कॅच घेतलेला आहे. आशीर्वाद यांना दुसरा विकेट मिळालेला आहे. व्हेरी गुड. चांगल्या प्रकारे बॉलिंग केलेल्या आशीर्वादाने आपल्या टीमसाठी. आणि केवळ 38 रन्स 39 के लिए विन का टारगेट दिया है. 39 केवल 39 रन्स. व्हेरी गुड. लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे आणि लवकरात लवकर सामने चालू करायचे आहेत. कारण आपल्याकडे टाइम कमी आहे. एकमेक सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्याप्रमाणे एकमेकाने आपल्याला सहाय्य करायचं आहे की लवकर लवकर जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सामने आपल्याला संपवायचे आहेत. कॅडवालांनी बॅटिंग चांगल्या प्रकारे केली होती स्टार्टिंगला, परंतु नंतर त्यांचा स्कोर दाबला गेला. कारण बॉलर ते आपले मला वाटतं आशीर्वाद यांनी चांगल्या प्रकारे ओव्हर टाकल्यामुळे त्यांचा स्कोर दाबला गेला है. कोई बात नहीं. 38 रन कोई ज्यादा भी नहीं ना कोई कम नहीं. अगर आप बॉलिंग अच्छी करके डाले हुए तो जीत हो सकती है. ये मैच ऐसा है लास्ट बॉल तक कोई कुछ भी नहीं कर सकता. इसीलिए बोल रहा हूं कि कोई भी कुछ कर नहीं सकता. हॅलो. कृषीवाल्याने आपली सलामीची जोडी लवकरात लवकर उतरायची आहे. कृषीवाले खतरे खतरे. बहुत ही बेहतरीन फलंदाजी. सुंदर फलंदाजी केला आहे कॅट डिपार्टमेंटने. काहीच कल्पना नव्हती केवढे तर कॅट डिपार्टमेंट मध्ये आहेत करून. हेलो. बहुत ही बेहतरीन फलंदाजी कैड की तरफ से. कोई भी कल्पना नहीं थी कि इतने अच्छे प्लेयर अभी कैड में आ चुके हैं. बहुत
तर रचना मॅडम व्यवस्थित अटेंडन्स चेक करून घ्या. बहुत अंडर एस्टिमेट कर रहे थे कैट टीम को और बहुत अच्छी बैटिंग, बहुत अच्छा को स्कोर बनाया है. कम से कम इथं तरी आम्हाला सूट द्या. 4 ओव्हरों में 40 रन 39 रन करने. बॅट्समन लवकरात लवकर उतरायचे आहेत. कृषीवाले अंपायर बोलतायत, पंच बोलवत आहेत. लवकरात लवकर यायचं आहे. बॅट्समन आपली सलामीची जोडी लवकरात लवकर उतरायची आहे. पीके क्यूसी डिपार्टमेंट बेहतरीन टीम. इसके पहले उन्होंने रनर अप रह चुके हैं. बहुत बेहतरीन टीम है, बहुत अच्छे बैट्समैन, बहुत अच्छे बॉलरों की टीम है. उतनी ही बढ़िया प्रदर्शन कैट टीम ने किया है. देखते हैं अभी फील्डिंग और गेंदबाजी में क्या प्रदर्शन करते हैं कैट टीम. और क्यूसी टीम को अपनों को फलंदाजों को भेजना है. मैच जल्द से जल्द चालू करना है. इसके आगे की मैच भी हमें करने हैं. और क्यूसी के ओपनिंग बैट्समैन कॅडवाला आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे स्टेजवरती. कॅडवाले बहुत ही बढ़िया फलंदाज अभिषेक शर्मा की तरह हिटिंग करने वाले सूरज काप और उतने बेहतर सूरज काप और सिद्धेश, बहुत ही हिटर जोड़ी. 39 रन, 10 रनों का एवरेज. शुरुआत से ही आतिशबाजी करनी पड़ेगी तभी ये मैच अपना. हॅलो, सर्वांना सूचना आहे, सर्वांनी जरा दक्षता द्यायची आहे. केवल 10 मिनट बाकी है, खाना बाकी रहेगा. उसके बाद खाना किसी को नहीं मिलेगा. कोई खाना खाने का बाकी है तो केवल 10 मिनट में जाके खाना खाइए. सिद्धेश स्ट्राइक एंड पे, नॉन स्ट्राइक एंड पे सूरज. दोनों बेहतरीन बैट्समैन कैट की टीम. बॉलर का नाम प्लीज. अंकेश पहली ओवर. अंकेश पहली ओवर लेके शुरुआत करेंगे. स्ट्राइक पे है सिद्धेश. फील्डिंग का जायजा लेते हुए बहुत आतिशबाजी करते हैं सिद्धेश. उनका रिकॉर्ड आतिशबाजी का रहा है. देखते इस मैच में वो क्या कमाल करते हैं. शुरुआती बॉल बहुत ही अच्छा बॉल, डिफेंस करते हुए स्क्वायर लेग में 1 रन लिया है. अभी स्ट्राइक जाएगी सूरज. देखते हैं सूरज भी अभिषेक शर्मा की तरह आतिशबाजी करने वाले प्लेयर है. लेफ्ट हैंड बैट्समैन, सुपर बैटिंग है उनकी. देखते हैं अभी अपनी टीम के लिए क्या करते हैं कमाल. अंकेश दूसरा बॉल लेके बीच एंड से दूसरा बॉल लेके सुरेश फील्डिंग का जायजा लेते हुए बहुत बढ़िया बैटिंग की है कैट टीम ने. और पहली ओवर की दूसरी गेंद अंकेश सूरज को. बहुत ही बढ़िया बॉल ऑफसाइड की दिशा में, मिडल की दिशा में खेला था. 1 रन मिलेगा. बहुत अच्छी फील्डिंग. अभी वापस स्ट्राइक सिद्धेश के पास. अंकेश अपना तीसरी गेंद लेके. बेहतरीन बैट्समैन है सिद्धेश. शुरुआती मैच में बहुत अच्छी बाउंड्री खींची थी, बहुत अच्छे बड़े स्ट्रोक कीजे थे. अभी उनको रिक्वायरमेंट है छक्के और चौकों की. जीतना है तो रिवर्स फेल करने की कोशिश. फेल. डॉट बॉल. बहुत बढ़िया बॉलिंग अंकेश की. बैट्समैन जैसी दिशा चेंज की, अपनी गेंद की दिशा भी चेंज की अंकेश ने. बैट्समैन चूक गए. डॉट गेंद. बहुत ही बढ़िया बॉलिंग अंकेश. चौथा बॉल लेके पहली ओवर का. शॉर्ट पिच गेंद पूरी बैट के नीचे आते हुए, पूरी ताकत लगाते हुए मैदान के आसपास. देखते चौका मिलता है क्या. बहुत बढ़िया स्ट्रोक. 2 रन मिल चुके हैं. बहुत बढ़िया कोशिश थी सिद्धेश की, लेकिन बाउंड्री के आर पार नहीं हो चुका है. सिर्फ 2 रन मिलेंगे. बेहतरीन शॉट था.
पर उतनी अच्छी फील्डिंग, मैदान का फायदा मिलते हुए फील्डरों को। पांचवी गेंद लेके आए अंकेश सिद्धेश को। फुल टॉस गेंद, उतना ही अच्छा जबरदस्त स्ट्रोक, कैच करने की कोशिश पर मिस फील्ड। एक रन भाग चुके हैं, दूसरे रन के लिए भाग रहे हैं, दूसरा रन भी पूरा कर चुका है। तीसरे रन की कोशिश, मिस फील्डिंग। कैट के प्लेयर बहुत कोशिश होते रन बचाने का, लेकिन 2 रन नहीं बचा पाए। सिद्धेश का बहुत ही अच्छा स्ट्रोक फुल टॉस गेंद पे। फाइन खेला था, फाइन का प्लेयर बिस्फील्ड, 2 रन मिल चुके हैं। सिद्धेश वापस स्ट्राइक पे, आखिरी गेंद लेके अंकेश। इस ओवर की आखिरी गेंद, स्कोर हो चुका है। बहुत ही बढ़िया शॉट, देखते हैं 4 रनों के लिए, बहुत ही बढ़िया। सिद्धेश से हमको यही इच्छा है कि वो ऐसी बेहतरीन खेले अपनी टीम के लिए। हर ओवर में 10 रन की जरूरत। सिद्धेश का होम पिच है, होम क्राउड देख रही है उनको। ऐसी एक आतिशबाजी ओवर की की requirement। समाप्ति पर 10 रन, 10 रन। एक ओवर की समाप्ति पर 10 रन। 10 रन हो चुके हैं, रिक्वायर्ड रन पूरा हो चुका है। आतिशी खिलाड़ी दोनों भी, सूरज और सिद्धेश, पहला ओवर का काम वो पूरा कर चुके हैं। बचे हुए 3 ओवर का काम पूरा करना है। अगर जीतना है तो सभी ओवरों में 10-10 रन की जरूरत। 2 बेहतरीन फलंदाज। बॉलिंग एंड पे दीपक दूसरी ओवर लेके, स्ट्राइक एंड पे सूरज, बेहतरीन खिलाड़ी। सूरज अभी ढल रहा है, सूरज अभी टाइम हो रहा है सूरज ढलने का, ढलना नहीं चाहिए। देखते हैं ढलता है क्या उगवता है वो। बहुत बढ़िया शॉट, वेरी गुड शॉट। शॉट सुन शॉट लिया की मेरा तरफ। भाई, सुन लिया, सूरज ने शॉट सुन लिया। की तरफ 4 रन के लिए, और सूरज बेहतरीन, गर्म हो गया और बहुत ही फाइन अंपायर का इशारा, 6 6 रन रन, के लिए। फाइन के ऊपर 6 से, रन। फाइन लेके ऊपर से खिला हुआ शॉट, दिल खुश सूरज कर का। दिया सूरज ने, दिल खुश कर दिया अपना। व्हेरी गुड। यही अशा प्रकारे स्टोक लागतील तर प्रेक्षक नक्कीच खुश होतील। आतिशबाजी सूरज- करने का रिकॉर्ड रह चुका है सूरज का। बड़े पॉपुलर प्लेयर है सूरज। आतिशबाजी, इसी तरह का आतिशबाजी की रिक्वायरमेंट है उनके टीम के लिए, तभी जाके 40 रन पूरे हो सकते हैं। अपना एंड चेंज किया बॉलर ने दीपक ने, और ये वापस स्क्वायर डीप में मारा हुआ बॉल। आउटपुट थोड़ी स्लो है, रन जरूर होते थे। 2 रन पूरे हो चुके हैं। सूरज, गुड रनिंग, सूरज यांची गुड रनिंग। बेहतरीन बैटिंग करे सूरज। जो अभी तक का उनका जज्बा है, वो लगता है कि 3 ओवर में ही पूरा कर चुकेंगे। इसके पहले भी इसी तरह की बैटिंग हम देख चुके हैं सूरज की। दीपक दूसरी और तीसरी गेंद लेके स्ट्राइक एंड पे, कैच फील्डर पकड़ नहीं पाए। अगर ये भावेश catch भावेश यांची चांगल्या प्रकारे कोशिश केली होती, परंतु ते बॉल हातात नाही आला त्यांच्या। चांगले प्लेयर आहेत ते, चांगले बॅट्समन आहेत, चांगले बॉलर आहेत। दीपक, भावेश अगर ये कैच पकड़ लेते तो मैच का चित्र बदल सकता था। कैच छूटी तो मैच छूटी, इस प्रकार ये मैच का एक उदाहरण होता है। कैच अगर छूट गया तो मैच छूटना ही छूटना है। और ये बहुत ही बढ़िया कैच। अंपायर का इशारा बाद झालेला आहे, ते आउट। व्हेरी गुड कॉट, व्हेरी गुड कॅच। रोहन यांनी कॅच चांगल्या प्रकारे घेतलेली आहे, व्हेरी गुड। बहुत ही बढ़िया कैच, अंपायर डिसीजन आउट। हेलो, बेहतरीन आतिशबाजी चल रही थी, लेकिन ये आतिश का वो स्टॉप कर दिया दीपक ने। एक स्क्वायर मिड ऑफ पे मारा हुआ शॉट हवा में था। रोहन ने बहुत अच्छी तरह कैच पकड़ा है। बहुत ही अच्छा बिल्डिंग का प्रदर्शन रोहन का। अभी स्टार प्लेयर पीके, ये ऐसे वैसे प्लेयर नहीं है, इनको खास यूपी से मंगाया गया हुआ है। बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। नेक्स्ट बैट्समैन आ रहे पीके, उनका नाम ही पीके है। देखते हैं पीके वाइन शॉप।
ऑलराउंडर प्लेयर। पीके 19 रन 19 रन हुआ है। आपको 20 रन बनाना है, जीत के लिए 20 रन की जरूरत है। 2 ओवर की समाप्ति पर 19 रन हुआ है और जीत के लिए 20 रन की जरूरत। बॉल बाकी है, नाही झालं, दूसरा बाकी चालू आहे, दुसरा चालू आहे दूसरी ओर चालू है। बहुत आणि ही चांगल्या प्रकारे फुल फुलटॉस बॉल पटकावलेला आहे। फाइव थर्ड मैन के आणि 4 हा- रनों के लिए, अंपायर का इशारा, फाइव थर्ड अंपायर का मैन के बहुत लिए भारी 4 इशारा है। रन के लिए। अंपायर बहुत भारी इशारा करते हैं। 4 रन, अंपायर का इशारा 4 रन, बढ़ता हुआ स्कोर 23 रन, 23 रन झालेले आहेत। पीके का जो नाम है क्रिकेट में, वो अपने नाम के जज्बे को पेश करते हुए आतिशबाज प्लेयर पीके, बेहतरीन खिलाड़ी। पीके पीके पीते नहीं लेकिन ते चांगल्या प्रकारे जीते हैं। खतरे। अभी देखो क्या स्ट्रोक मारा उन्होंने। आणि हा पाहूया काय होते ते। 1 धाव पूर्ण केलेली आहे, 2 धाव पूर्ण केलेले आहेत। बहुत ही दोन। बेहतरीन शॉट पीके का फाइन की तरफ, बहुत फाइन खेला था। 2 ओवर की समाप्ति पर 25 रन, 25 रन हुआ है। क्यूसी के लिए भी जीत थोड़ी आसान लग रही है। सिद्धेश का नुकसान जो हुआ था वो पीको ने भर के निकाला है। 2 शॉट फाइन की तरफ खेल के 1 बाउंड्री 2 रन। बेहतरीन खिलाड़ी। केवल 14 रन की जरूरत जीत के लिए। 12 बॉल 14 रन। सूरज को शाम तक डूबना नहीं है वरना टीम डूब जाएगी। बहुत ही रोमांचक मुकाबला चल रहा है। सब अपनी नजर ये मैच पे बनाए रखे। 12 बॉल 14 रन, बहुत ही कड़क मुकाबला चल रहा है। कैड वर्सेस क्यूसी। मंच पे 101 कमेंटेटर, बहुत बढ़िया कमेंट्री, देश विदेश से मंगाए हुए कमेंटेटर है। बहुत महंगा मानधन रहते हैं कमेंट्री करने के लिए, ऐसे आते नहीं है, डॉलर्स में पैसा लेते हैं। $1, $2, $5। स्ट्राइक एंड पे सूरज, देखते हैं सूरज ढलता है या उगवता है वो। बॉलर का नाम प्लीज। तीसरी ओवर लेके स्वप्निल स्वप्निल, बहुत अच्छी गेंद, बॉडी लाइन गेंद की थी। रन आउट का चांस, बहुत ही अच्छी फील्डिंग की थी, बहुत अच्छा थ्रो। 1 रन पे समाधान पीके करना गिर गया पड़ेगा। रे, पीके गिर गया। पीके गिर गया मतलब पीके गिर गया नहीं, उसका नाम ही पीके है। बेहतरीन खिलाड़ी पीके, उत्तर भरपूर प्रदेश मेहनत से घेतात आते हैं। पीके आपल्या टीम साठी। कुछ लगा नहीं ना भाई पीके। अरे खेल है भाई, खेल में कुछ लगता नहीं, लगेगा तो भी चलेगा लेकिन हम मैच जीतेगा। और कुछ लगता है तो शाम को रिकवर कर लेंगे। पीके आर यू ओके? ओके ओके, वेरी गुड। तीसरी ओवर की दूसरी गेंद लेके नेक्स्ट चेंडू पिक्यांसाठी आणि पिक्याने पटकवण्याची कोशिश, लेकिन ये चूक गए, कोई रन नहीं, डॉट बॉल। मिड ऑन के ऊपर से मारने की कोशिश कर थे पीके, बॉल चूक गया। स्वप्निल बेहतरीन बॉलिंग करके एक डॉट बॉल। पीके बहुत जल्द मैच खत्म करना चाहते हैं, बेहतरीन खिलाड़ी वो कर सकते हैं, उतनी अच्छी बॉलिंग स्वप्निल की, बहुत बढ़िया बॉल, वेरी गुड। लेकिन वाइट घोषित किया अंपायर ने। अंपायर का इशारा, एक व्हाइट। स्टंप के बाहर पीके बढ़ता एक स्टंप स्कोर से पूरे बाहर आके खेलने की कोशिश, 27 रन, स्क्वायर लेग के ऊपर से मारने की 27 कोशिश। रन। मैच बहुत अटीतटीचा चल रहा है। 27 रन हुआ आणि चांगल्या प्रकारे पटकावलाय, परंतु केवल 1 ही रन मिलेगा। 1 रन आणि हा चोटी धाव घेतलेली आहे। व्हेरी गुड, पिके आणि चोटी धाव घेतलेली आहे। कैड की मिस फील्डिंग, बेहतरीन टीम दिख रही है कैड की। इसके पहले 29 रन हुआ है। इस टीम को जीत अंडर के लिए। एस्टिमेट किया था,
लेकिन बेहतरीन बैटिंग 10 रन की जरूरत, जीत के लिए केवल 10 रन की जरूरत है। पीके 9 बॉल 10 रन, पीके 9 बॉल 10 रन की जरूरत। व्हेरी गुड शॉट आणि बॉल हा ओहो. आणि ये 6 है, बढ़िया 6 वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। पीके क्या बात है क्या बात है क्या बात है, माशाल्लाह वेरी गुड। अंपायर का इशारा 6 रन। 1400 किलोमीटर से लंबा बुला के लेके आए इस प्लेयर को, उसने अपना काम कर दिया है, मैदान के आर पार कर दिया गेंद को। आज सारे उत्तर भारतीय मुंबई के खुश हो जाएंगे पीके के शॉट देखकर। चार रन की जरूरत, केवल एक चौकर की जरूरत है जीत के लिए। पिकिया ने मारने की कोशिश की लेकिन चूक गए, फिर भी एक धाव पूरी की है। जीत के लिए केवल 3 रन की जरूरत। 600 मीटर लंबा पीके का छक्का, अभी तक इतना लंबा किसी ने नहीं मारा है। सॉरी 108 मीटर लंबा, 108 मीटर लंबा। अंपायर क्या बोल रहे? बॉल 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 किती झाले? किती? 5, एक बॉल बाकी। सूरज भी बहुत बेहतरीन खिलाड़ी है। केवल एक बॉल बाकी है और एक और बाकी, सूरज एक बॉल बाकी, एक और बाकी, 3 रन की जरूरत। बहुत अरे बढ़िया, मार दिया है और ये अंपायर ये आउटफील्ड का फायदा मिल रहा है सूरज। फील्डिंग वालों को, वरना ये जरूर छक्का होता। 2 रन। पूरी ताकत निकाल के मारा हुआ मैच शॉट। टाई झालेला आहे। जीत के लिए 1 रन की जरूरत, 1 रन की जरूरत। बहुत ही आतिशबाजी बैटिंग में क्यूसी टीम 6 की तरफ बॉल से। 1। बहुत ही बढ़िया बैटिंग, ताकतवर टीम क्यूसी 11। नेक्स्ट बॉलर आहेत ते रोहन। रोहन ये जो खेल देख के मालूम पड़ रहा है कि आने वाले मैच बहुत ही जबरदस्त होने वाले हैं। बहुत बढ़िया बैटिंग पीके की, विनिंग शॉट शायद पीके ही मारेंगे, देखते हैं। पिके हे प्रत्येक मॅचला खेळतात, गेल्या वर्षी पण खेळले होते आणि आता एक चांगल्या प्रकारे बॅटिंग केली आहे त्यांनी। अंपायरचा इशारा वाईट झालेला आहे आणि यांची जीत झालेली आहे। बहुत ही बढ़िया कृषी टीम जीत झालेली आहे। पुढचा टीम क्यूसी टीम जीता है, लेकिन बहुत बढ़िया प्रदर्शन रहा कैट टीम का। लगा नहीं था, लोगों ने अंडर एस्टिमेट किया था इस टीम को, लेकिन बेहतरीन बॉलिंग, बेहतरीन बैटिंग। एनीवे गुड लक। नेक्स्ट टीम फाइलिंग डायमंड। लवकरात लवकर मैदान ताबा घ्यायचं आहे। को शुभकामनाएं। फाइलिंग आणि डायमंड प्लीज लवकरात लवकर, टाइम बड़े- कोणी